मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अर्थमेटिक प्रोग्रेशन या चॅप्टरचा प्रॅक्टिस सेट 3.1 पाहणार आहोत. आणि या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरचा जो बेसिक भाग आहे ज्यामध्ये सिक्वेन्स, प्रोग्रेशन, अर्थमेटिक प्रोग्रेशन यावर सविस्तर चर्चा केली होती आणि त्यावरच हा आधारित असणारा प्रॅक्टिस सेट आहे. तर या ठिकाणी आपण सुरुवात करू. फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिला आहे, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर AP इफ दे आर AP फाइंड द कॉमन डिफरन्स. तर या ठिकाणी जो क्वेश्चन आपल्याला दिला आहे याला लक्षात घ्या. खालीलपैकी कोणत्या सिक्वेन्स या अर्थमेटिक प्रोग्रेशन आहेत आणि जर त्या अर्थमेटिक प्रोग्रेशन असतील तर मग आपल्याला कॉमन डिफरन्स फाइंड करायचा आहे. तर आपण या ठिकाणी सुरुवात करूया. पण त्यापूर्वी अगोदर अर्थमेटिक प्रोग्रेशनची जी डेफिनेशन आपण केली होती, AP इज द स्पेशल टाइप ऑफ सिक्वेन्स इन विच डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज द सेम. तर ही लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे अर्थमेटिक प्रोग्रेशन आहे का नाही हे कसं लक्षात येणार आहे, तर खाली जेवढ्या काही सिक्वेन्स आपल्याला या ठिकाणी दिल्या असतील त्या सिक्वेन्समधील ज्या सिक्वेन्समध्ये कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला डिफरन्स सेम येईल त्या सिक्वेन्स प्रोग्रेशन अर्थमेटिक प्रोग्रेशन होणार आहेत, म्हणजे AP असणार आहे. आणि मग जर AP असेल तरच कॉमन डिफरन्स आपल्याला काढता येईल. तर या ठिकाणी आपण फर्स्ट जे एक्झाम्पल दिलं आहे 2, 4, 6, 8 यासाठी इथं सुरुवात करूया. आपल्याला सुरुवातीला ॲझ्युम करायचं आहे लेट T1. तर सिक्वेन्समधल्या टर्म्सला आपण T1, T2 असं रिप्रेझेंट करत असतो आणि म्हणून इथलं फर्स्ट टर्म म्हणजे T1 इज इक्वल टू 2, T2 म्हणजे सेकंड टर्म T2 इज इक्वल टू 4, T3 इज इक्वल टू 6, T4 इज इक्वल टू 8. तर या पद्धतीने आपण फर्स्ट टर्मला T1 ने दाखवणार आहोत, सेकंडला T2 ने, थर्ड टर्मला T3 ने आणि फोर्थ टर्मला T4 ने. जेवढी काही टर्म्स असतील यानंतर टर्म दिला असतो तर T5 इज इक्वल टू दाखवलं असतं. त्यानंतर D मीन्स कॉमन डिफरन्सचं जे साईन आहे D, त्याला आपण D ने रिप्रेझेंट करतो. तर D इज इक्वल टू T4 मायनस T3. तर T4 ची जी व्हॅल्यू आहे 8 मायनस 6 इक्वल टू 2. त्याखाली D इज इक्वल टू, इथं पहा T4 मायनस T3 केलंय तर पुढे आपल्याला T3 मायनस त्या आधीचे टर्म जे आहे T2 ते मायनस करायचे. तर T3 ची जी व्हॅल्यू आहे 6 मायनस 4 इक्वल टू 2 आणि त्यानंतर परत D इज इक्वल टू T2 मायनस T1, T2 मायनस T1 इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ T2 इज 4 मायनस 2 इक्वल टू 2. मग त्या खाली लिहिणार आता हिअर the difference between any two consecutive term is the same. Consecutive terms is the same, is same or constant. Okay, is constant. Therefore the given sequence is AP.
the given sequence is AP is an AP आणि मग कॉमन डिफरन्स जो आहे तो कॉमन डिफरन्स D न आपण रिप्रेझेंट करत असतो. देअरफॉर D इज इक्वल टू 2. कॉमन डिफरन्स आपल्याला विचारला होता तर D ची व्हॅल्यू या ठिकाणी 2 झालेली आहे. त्यानंतर आता यातलाच सेकंड जो क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे तो बघूया. त्यासाठी पहा इथं लेट पुन्हा ॲज्युम करायचं आहे आपल्याला. let t1 means first term equal to 2, t2 equal to 5/2, t3 equal to 3 and t4 equal to 7/3. तर d is equal to पुन्हा आता T4 मायनस T3 ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. T4 मधून T3 मायनस करायचं आहे. T4 मायनस T3 आणि या ठिकाणी काय होईल मग T4 ची जी व्हॅल्यू आहे 7/3 मायनस T3 ची व्हॅल्यू 3 इज इक्वल टू आता एक फ्रॅक्शन एक इंटिजर आहे तर मग 7 दशाल तसे ठेवायचे. हे मायनस चिन्ह इथं येईल. 3 × 3 9 आणि डिनॉमिनेटरमध्ये 3 जशास तसे या पद्धतीनं एक फ्रॅक्शन आणि एक इंटिजर दिली तर सबट्रॅक्शन होईल. म्हणजे 7 - 2 मीन्स -2/3. त्याखाली D इज इक्वल टू T3 मायनस T2, T3 मायनस T2. Value of T3 is 3 minus T2 means 5/2 is equal to 2 × 3 means 6 minus 5/2 म्हणजेच 1/2. तर या ठिकाणी काय होतंय डिफरन्स पहिल्यांदा निगेटिव्ह 2/3 आलाय आणि सेकंड टाइमला 1/2 आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी डिफरन्स इज नॉट सेम. इथं आपण लिहू हिअर द डिफरन्स बिटवीन any two consecutive term any two consecutive terms is not constant therefore the given sequence is not AP. The given sequence is not AP. तर या पद्धतीने हे उदाहरण अरिथमेटिक प्रोग्रेशनचं नाही आहे. त्यानंतर आता क्वेश्चन नंबर 4 आणि 5 यातलंच पाहूया आपण पुन्हा एकदा. इथे पहा इथं पुन्हा लेट फर्स्ट टर्म T1 is equal to 0.3, T2 is equal to 0.33, T3 is equal to 0.333. तर D is equal to आता येईल T3. इथं T4 टर्म दिलं नाही तर T3 minus T2 0.333 minus 0.33
आणि मग याचं सबट्रॅक्शन पॉईंट खाली पॉईंट ठेवून आपल्याला करावं लागेल. म्हणजे या पद्धतीनं 0.333 मधून 0.33 आपण मायनस केले तर इथं 3 0.0 म्हणजे 0.003 हा आलेला डिफरन्स आहे. त्यानंतरचा डिफरन्स T2 मायनस T1. T2 means 0.33 minus 0.3 म्हणजेच परत येईल आन्सर जे येणार आहे उत्तर तर 0.03. मग इथं खाली लिहू हिअर the difference between any two. या ठिकाणी डिफरन्स जर सेम नाही आला तर दोनदाच काढायची गरज आहे आपल्याला, तिसऱ्यांदा काढायची गरज नाही. डिफरन्स बिटवीन any two consecutive term, any two consecutive terms is not same or constant. Therefore the given sequence is not AP. आणि जर ती AP नाही तर मग त्याचं कॉमन डिफरन्स सुद्धा निघणार नाहीये. क्वेश्चन नंबर 5 साठी घेऊया लेट T1 is equal to 0, T2 is equal to -4, T3 is equal to -8, T4 is equal to -12. आणि मग आता D is equal to T4 minus T3 equal to -12 minus ब्रॅकेट मध्ये -3 -8. तर या ठिकाणी T3 ची व्हॅल्यू निगेटिव्ह 8 आहे म्हणून हे -12 निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह 8 इज इक्वल टू -4. त्या खाली आता D इज इक्वल टू T3 minus T2 इज इक्वल टू T3 ची जी व्हॅल्यू आहे T3 ची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे -8 मायनस T2 ची व्हॅल्यू -4 आणि परत होईल -8 जशाला तसे निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह म्हणजे ग्रेटर मधून स्मॉलर मायनस केली, ग्रेटर नंबरचं उत्तराला साइन घेतलेलं आहे. D इज इक्वल टू आता T2 मायनस T1 आणि मग T2 मधून T1 मायनस करायचे म्हणजे -4 आणि -0 म्हणजे -4. तर या ठिकाणी काय झालंय कॉमन डिफरन्स सेम आलेला आहे. मग इथं लिहिणार आपण हिअर द डिफरन्स बिटवीन any two consecutive terms is constant.
Therefore, the given sequence is an AP. आणि कॉमन डिफरन्स आपल्याला काढायचा आहे. तर कॉमन डिफरन्स इज इक्वल टू D is equal to -4. त्यानंतर याच क्वेश्चन मधील अजून थोडे वेगळे उदाहरण फ्रॅक्शन आणि इरॅशनल नंबर दिले असतील तर कसं सॉल्व करायचं बघूया. या ठिकाणी म्हणजे बऱ्याच उपप्रश्नांचा समावेश यासाठी केलाय की प्रत्येक सेटमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या नंबर्स दिलेले आहेत आणि म्हणून इथे लेट T1 इज इक्वल टू -1/5, T2 इज इक्वल टू ऑल्सो -1/5, T3 -1/5. आणि मग काय होणार आहे या ठिकाणी, तर D इज इक्वल टू T3 - T2. T3 ची व्हॅल्यू -1/5 मायनस ब्रॅकेटमध्ये -1/5. निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह, एक नंबर पॉझिटिव्ह आहे आणि दुसरी निगेटिव्ह आणि दोन्ही नंबर सेमच आहेत म्हणजे अपोजिट टर्म्स मिळाले इक्वल टू 0. आणि मग D इज इक्वल टू परत T2 - T1 मीन्स आता काय होणार, मायनस पुन्हा 1/5 मायनस इन द ब्रॅकेट 1/5 म्हणजेच इथं होईल इक्वल टू -1/5 प्लस 1/5 इज इक्वल टू 0. आणि मग या ठिकाणी here the common difference between here difference between any two consecutive term, any two consecutive terms is constant. Therefore, the given AP, given sequence is an AP. आणि खाली आपल्याला कॉमन डिफरन्स लिहायचा आहे. कॉमन डिफरन्स इज इक्वल टू कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू 0. आणि यानंतर याच क्वेश्चन मधला 7th नंबर जो दिलेला आहे इथं आपण घेणार आहोत लेट पुन्हा T1 असं करूया लेट T1 इज इक्वल टू 3 इथं कॉमा दिल्यानंतर T2 equal to 3 plus √2. T3 is equal to 3 plus 2√2. T4 is equal to
3 प्लस 3√2 आणि या ठिकाणी आता डी काढायचे कॉमन डिफरन्स, तर T4 मायनस T3 म्हणजे 3 प्लस 3√2 मायनस T3 म्हणजेच 3 प्लस 2√2, याला ब्रॅकेट येईल आणि निगेटिव्ह साइन आपण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार आहोत. 3 प्लस 3√2 मायनसनं मल्टिप्लाय केल्यास -3 मायनस 2√2 प्लस 3 मायनस 3 कॅन्सल झाले. 3√2 मधून 2√2 मायनस केला म्हणजे √2. जसं की 3x मधून 2x मायनस केले म्हणजे x, त्या पद्धतीनं 3√2 मधून 2√2 मायनस केले म्हणजे 1√2 राहिले. त्यानंतर d ची व्हॅल्यू पण आपल्याला फाइंड करायची आहे. T3 मायनस T2. T3 ची व्हॅल्यू 3 प्लस 2√2 मायनस 3 प्लस √2 आणि इक्वल टू 3 प्लस 2√2. तसेच निगेटिव्ह साइन ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर निगेटिव्ह अपोजिट टर्म कॅन्सल. 2√2 मायनस √2 मीन्स अगेन √2 आणि लास्ट टाइम d इज इक्वल टू T2 मायनस T1 इक्वल टू T2 ची जी व्हॅल्यू आहे तर T2 इज इक्वल टू 3 प्लस √2 मायनस 3 3 कॅन्सल इज इक्वल टू √2 आणि मग खाली लिहायचं आपल्याला देअरफॉर हिअर difference between any two consecutive terms is same or constant is the same or constant. Therefore the given sequence is AP. The given sequence is an AP and common difference d is equal to √2. तो हा क्वेश्चन नंबर 1 आपण या ठिकाणी पूर्ण घेतलेला आहे आणि त्यानंतरचा जो सेकंड क्वेश्चन आपल्याला दिला आहे. आता हे क्वेश्चन नंबर 2 आणि 3 हे छोटाले आहेत. फर्स्ट मधले आपण सगळे क्वेश्चन यासाठी घेतले की बऱ्याच विद्यार्थ्यांना यामध्ये अडचणी येतात म्हणून ते सगळे आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. 2 मध्ये पहा राईट an AP whose first term is A and common difference is D in each of the following. तर आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन फाइंड करायची जिचं फर्स्ट टर्म A दिलेलं आहे आणि कॉमन डिफरन्स D दिलेला आहे. तर या ठिकाणी पहा फर्स्ट जे एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे ते आपण घेऊया. तर फर्स्ट मध्ये पहा A इज इक्वल टू 10, D इक्वल टू 5 आणि मग काय होईल आता A ची व्हॅल्यू जर 10 आहे आणि D ची व्हॅल्यू 5 आहे तर इथं फर्स्ट टर्म म्हणजे T1 ला आपण फर्स्ट टर्म साठी आपण T1 घेत असतो इक्वल टू A म्हणजेच फर्स्ट टर्म असतो इक्वल टू 10. मग T2 इज इक्वल टू फर्स्ट टर्म T1 प्लस D कॉमन डिफरन्स. तर
10 plus 5 equal to 15. T3 is equal to सेकंड टर्म जे निघालाय T2 त्याची व्हॅल्यू 15 आलेली आहे, तर मग T2 मध्ये आता परत D ऍड करायचे आहेत आपल्याला. T2 प्लस D मीन्स 15 प्लस 5 20. आणि T4 मध्ये T4 इज इक्वल टू T3 प्लस D. तर T3 ची व्हॅल्यू 20 प्लस 5 मीन्स 25. म्हणजेच काय झालं हिअर T1 इज इक्वल टू 10, T2 15, T3 20, T4 25. Therefore, AP is 10, 15, 20, 25 and so on. तर या पद्धतीनं या ठिकाणी या फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर झालेला आहे. त्यातला आपण आता सेकंड बघूया. इथं A इज इक्वल टू दिलेलं आहे -3, D इज इक्वल टू 0. तर T1 इज इक्वल टू A इक्वल टू 3, T2 इज इक्वल टू T1 प्लस D म्हणजेच 3 प्लस 0 इक्वल टू 3. T3 इज इक्वल टू T2 प्लस D, T2 प्लस D म्हणजेच 3 प्लस D. D म्हणजे परत 0 इक्वल टू 3. आणि T4 ऑल्सो T3 प्लस D. प्रत्येक वेळेस आपल्याला प्रत्येक टर्मची व्हॅल्यू या ठिकाणी 3 मिळणार आहे, म्हणून AP इज इथं 3 3 3 3 अँड सो ऑन. ते झाल्यानंतर आता यातला पण क्वेश्चन नंबर 3 घेणार आहोत. A इज इक्वल टू -7 and D is equal to 1/2. तो परत एकदा T1 equal to A equal to 7, T2 equal to T1 plus D. तर T1 ची जी व्हॅल्यू आहे 7 प्लस 1/2. तो फ्रॅक्शन आणि एक इंटीजर यांची ॲडिशन करताना 2 × 7 14 प्लस 1 15/2. T3 इज इक्वल टू T2 प्लस D मीन्स 15/2 प्लस 1/2. दोन्ही फ्रॅक्शन आहेत, डिनोमिनेटर सेम आहे, ते न्यूमरेटर्सची ॲडिशन 15 प्लस 1 म्हणजे 16/2 आणि 2 न 16 ला डिवाइड केलं म्हणजे 8. मग T4 इज इक्वल टू T3 प्लस D म्हणजे T3 ची व्हॅल्यू 8 प्लस 1/2. तर या ठिकाणी T3 ची व्हॅल्यू जी आहे 8 प्लस 1/2 यांची ॲडिशन करूया. 2 × 8 16 प्लस 1 म्हणजे 17/2. मग AP फर्स्ट टर्म 7 कॉमा T2 15/2
T3 8, T4 17/2 कॉमा डॅश डॅश. या पद्धतीनं इथं थर्ड नंबरचा आपण आन्सर पाहिलेलं आहे. या त्यानंतर क्वेश्चन नंबर 4, यामध्ये आपल्याला a इज इक्वल टू -1.25 अँड d इज इक्वल टू 3 दिलं आहे. तर या ठिकाणी T1 इज इक्वल टू होईल T1 मीन्स फर्स्ट टर्म a इज इक्वल टू -1.25, T2 इज इक्वल टू T1 प्लस 1, T1 प्लस d आणि T1 ची जी व्हॅल्यू आहे -1.25 प्लस 3 इज इक्वल टू, आता एक पॉझिटिव्ह नंबर एक निगेटिव्ह आहे, तर 3 मधून आपल्याला 3.00 आणि यामधून मायनस करायचं आहे 1.25. तर 0 म्हणजे 10 मायनस 5 म्हणजेच 5, 9 मायनस 2 7.3 मायनस इथं कॅरी दिला होता 2 मायनस 1 म्हणजेच 1. तर या ठिकाणी 1.75 ही T2 ची व्हॅल्यू होईल. T3 इज इक्वल टू T2 प्लस d, T2 ची व्हॅल्यू 1.75 प्लस 3. तर या दोन्हीचे ॲडिशन म्हणजे 4.75 आणि T4 इज इक्वल टू T3 प्लस d मीन्स T3 म्हणजे 4.75 प्लस d म्हणजेच मायनस d ची व्हॅल्यू 3 आपल्याला ऍड करायची या ठिकाणी. d इज इक्वल टू 3 आहे म्हणजे 4.75 प्लस 3 मीन्स 7.75 आणि मग AP होईल आपली. AP इज फर्स्ट टर्म जे आहे आपलं -1.25, सेकंड टर्म जे आहे 3 1.75, थर्ड टर्म 4.75, फोर्थ टर्म 7.75. तर या पद्धतीनं अर्थमॅटिक प्रोग्रेशन आपल्याला मिळेल. या दोन्हीपैकी आता 6 नंबरचं घेऊया. इथं दोन्ही निगेटिव्ह दिलेत आणि म्हणून T1 इज इक्वल टू A इक्वल टू -19 आणि T2 इज इक्वल टू T1 प्लस d इक्वल टू -19 प्लस d म्हणजेच हे पॉझिटिव्ह आणि d ची व्हॅल्यू निगेटिव्ह 4 ब्रॅकेट मध्ये टाकली तर मायनस म्हणजे t इथं निगेटिव्ह 19 जशाल तसे येतील. पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह -4 इक्वल टू -21. त्यानंतर T3 फाइंड करायचा आहे. T3 इज इक्वल टू T2 मायनस T2 प्लस d. तर T2 ची व्हॅल्यू आहे -21 आणि प्लस d ची व्हॅल्यू -4. तर -21 जशाला तसे घेतले आपण आणि पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह 4 म्हणजे -25 आणि इथं T4 ची जी व्हॅल्यू आहे T3 प्लस d. तर T3 ची जी व्हॅल्यू आता निघाली
-25 प्लस -d म्हणजेच 4, तर -25 - 4 म्हणजेच -29. इथे दोन्ही नंबर निगेटिव्ह असल्यामुळे त्यांची ॲडिशन झालेली आहे या उदाहरणामध्ये, हे लक्षात घ्यायचं आहे. मग अर्थमॅटिक प्रोग्रेशन आपली जी आहे AP इज फर्स्ट टर्म आपला -19, सेकंड टर्म -21, थर्ड टर्म -25 आणि फोर्थ टर्म -29. तर हे अर्थमॅटिक प्रोग्रेशनचे टर्म्स आहेत. आणि लास्ट अतिशय छोटा असणारा एक क्वेश्चन आपल्याला इथं परत दिलेला आहे, हाही लगेच आपण पाहूया. फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स फॉर इच ऑफ द AP. आपल्याला अर्थमॅटिक प्रोग्रेशनसाठी फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स काढायचा आहे. फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स काढायचं तर इथं काय करावं लागेल, इथं AP दिलेली आहे म्हणजे कॉमन डिफरन्स तर सेमच आहे, आणि म्हणून इथं पहा हिअर T1 परत एकदा फर्स्ट टर्म जे आहे पहिल्या उदाहरणासाठी आपण घेतोय फर्स्ट, तर T1 इज इक्वल टू 5, T2 इज इक्वल टू 1, T3 इज इक्वल टू -3, T4 इज इक्वल टू -7. आणि या ठिकाणी काय होईल मग आता D इज इक्वल टू, D मीन्स कॉमन डिफरन्स, T4 -T3, T4 म्हणजे -7 मधून -3 ला मायनस केलं तर या ठिकाणी पहा -7 -3 म्हणजेच -7 + 3 इज इक्वल टू -4. तर ही कॉमन डिफरन्स D ची व्हॅल्यू झालेली आहे. आणि फर्स्ट टर्म जे आहे फर्स्ट टर्म A इज इक्वल टू, इथं पहा फर्स्ट टर्म A is equal to 5 and common difference D is equal to -4. तर इथं प्रत्येक वेळेस काढायचं नाही, एकदाच काढायचंय. यानंतर सेकंड क्वेश्चन यातला जो दिला आहे तो आपण या ठिकाणी बघूया. हिअर T1 असंही घेतलं फर्स्ट आणि सेकंड टर्म जरी घेतलं तरी चालेल. T1 इज इक्वल टू 0.6 अँड T2 इज इक्वल टू 0.9. तर मग काय होईल आता, therefore D इज इक्वल टू T2 - T1, D is equal to T2 minus T1. हाँ, तो T2 minus T1 equal to पुढे घेऊया. D is equal to T2 minus T1 equal to T2 ची व्हॅल्यू 0.9 minus 0.6 is equal to 0.3. तर हा निघाला कॉमन डिफरन्स. आणि फर्स्ट टर्म A is equal to फर्स्ट टर्म A ची जी व्हॅल्यू आहे तर 0.6 आणि कॉमन डिफरन्स जो दिला आहे कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू 0.3. तर या पद्धतीनं
हे दोन उदाहरणं आपण या ठिकाणी घेतलेले. यातलं आता फोर्थ महत्त्वाचं आहे. तर फोर्थमध्ये 1/4 आणि 3/4 याला आपण लास्ट पाहूया. इथं फर्स्ट टर्म जे दिलेत फोर्थ एक्झाम्पलमध्ये, हिअर T1 equal to 1/4 and T2 equal to 3/4. The first term is equal to first term A equal to T1 equal to 1/4 and common difference D is equal to the T2 minus T1 म्हणजेच काय, T2 ची जी व्हॅल्यू इथे दिलेली आहे आपल्याला 3/4 minus 1/4 म्हणजेच काय होईल, 3 minus 1/4 म्हणजेच 2/4 आणि 2 ने आपण याला जर डिवाइड केलं तर 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे इक्वल टू 1/2. तर या पद्धतीनं मित्रांनो हा प्रॅक्टिस सेट म्हणजेच सराव संच जो आहे आपला 3.1 तर या ठिकाणी आपण पूर्ण केलेला आहे. चॅनलला व्यवस्थित पद्धतीनं जे व्हिडिओ टाकतोय तर ते सगळे व्यवस्थित पहा, परत लिहा, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन ठेवा म्हणजे बेल बटन दाबा ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचा मेसेज मिळेल. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रांना शेअर करा.